नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 151 सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाची MPEDA स्थापना कधी झाली? आणि पर्याय आहेत: ए 1976, बी 1978, सी 1972, डी 1970. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 1970. प्रश्न क्रमांक 152 बीज फसल विमा योजना कोणत्या वित्तीय वर्षामध्ये सुरू झाली? आणि पर्याय आहेत: ए 1999 ते 2000, बी 2001 ते 2002, सी 2000 ते 2001, डी 2002 ते 2003. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 2002 ते 2003. प्रश्न क्रमांक 153 पुढीलपैकी कोणत्या सरकारी कंपनीचे खाजगीकरण प्रथम करण्यात आले? आणि पर्याय आहेत: ए मॉडर्न फूड इंडस्ट्रीज लिमिटेड, बी हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सी मारुती उद्योग लिमिटेड, डी नॅशनल केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी मारुती उद्योग लिमिटेड. प्रश्न क्रमांक 154 भारतातील डॉलर रुपया विनिमय दर कशावर अवलंबून आहे? आणि पर्याय आहेत: ए मागणी पुरवठा शिल्लक, बी शासन नियंत्रण, सी RBI चलनविषयक धोरण, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए मागणी पुरवठा शिल्लक. प्रश्न क्रमांक 155 उदार विनिमय दर व्यवस्थापन प्रणाली LERMS कधी सुरू केली गेली? आणि पर्याय आहेत: ए 1992, बी 1980, सी 1989, डी 1991. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 1992. प्रश्न क्रमांक 156 पुढीलपैकी कोणता अप्रत्यक्ष कर नाही? आणि पर्याय आहेत: ए कॉर्पोरेशन टॅक्स, बी उत्पादन शुल्क, सी सेवा कर, डी विक्री कर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए कॉर्पोरेशन टॅक्स. प्रश्न क्रमांक 157 भारतातील सागरी उत्पादनासाठी भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ कोणती आहे? आणि पर्याय आहेत: ए फ्रान्स, बी जपान, सी EU, डी USA. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी EU. प्रश्न क्रमांक 158 भारताचा पहिला विशेष आर्थिक क्षेत्र कोठे आहे? आणि पर्याय आहेत: ए इंदोर, बी सुरत, सी जयपूर, डी अहमदाबाद. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए इंदोर. प्रश्न क्रमांक 159 कोणत्या मंत्रालयाद्वारे धान्य बँक योजना राबवली जात आहे? आणि पर्याय आहेत: ए ग्रामीण विकास मंत्रालय, बी आदिवासी कार्य मंत्रालय, सी ग्रामधान्य बँक योजना, डी कृषी मंत्रालय. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी ग्रामधान्य बँक योजना. प्रश्न क्रमांक 160 राष्ट्रीय गुंतवणूक निधीची स्थापना कधी झाली? आणि पर्याय आहेत: ए 2002, बी 2005, सी 2004, डी 2007. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 2005. प्रश्न क्रमांक 161 भारताच्या कोरोमंडल किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस केव्हा पडतो? आणि पर्याय आहेत: ए जून ते सप्टेंबर, बी जानेवारी ते फेब्रुवारी, सी ऑक्टोबर ते नोव्हेंबर, डी मार्च ते मे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी ऑक्टोबर ते नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 162 भारत पाक बगलिहार प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? आणि पर्याय आहेत: ए झेलम, बी चेनाब, सी व्यास, डी सतलज. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी चेनाब. प्रश्न क्रमांक 163 हिवाळ्यात भारतातील कोणत्या राज्यात पाऊस पडतो? आणि पर्याय आहेत: ए केरळ, बी पश्चिम बंगाल, सी ओडिसा, डी तामिळनाडू. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी ओडिसा. प्रश्न क्रमांक 164 भारताचे कोणते राज्य नेपाळ, भूतान आणि चीन या 3 देशांच्या सीमेवर आहे? आणि पर्याय आहेत: ए मेघालय, बी सिक्कीम, सी पश्चिम बंगाल, डी अरुणाचल प्रदेश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी सिक्कीम. प्रश्न क्रमांक 165 पुढीलपैकी कोणती पर्वतरांगा भारतातील एका राज्यात पसरलेली आहे? आणि पर्याय आहेत: ए अरवली, बी सतपुरा, सी अजंता, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी अजंता. प्रश्न क्रमांक 166 अरवली पर्वताचा सर्वोच्च शिखर कोणत्या नावाने ओळखला जातो? आणि पर्याय आहेत: ए डोडा बेटा, बी सेर, सी गुरु शिखर, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी गुरु शिखर. प्रश्न क्रमांक 167 खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात होणारे पीक कोणते?
आणि पर्याय आहेत ए ज्वारी, बी तांदूळ, सी गहू, डी बाजरी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए ज्वारी. प्रश्न क्रमांक 168. खालीलपैकी 7 बेटांचा शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि पर्याय आहेत ए मुंबई, बी चेन्नई, सी कोची, डी कोलकाता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए मुंबई. प्रश्न क्रमांक 169. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान शहर कोणते आहे? आणि पर्याय आहेत ए अरुणाचल प्रदेश, बी केरळ, सी गोवा, डी सिक्कीम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी गोवा. प्रश्न क्रमांक 170. क्षेत्रफळात भारताचा जगात कितवा नंबर लागतो? आणि पर्याय आहेत ए 9वा, बी 4था, सी 8वा, डी 7वा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 7वा. प्रश्न क्रमांक 171. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कुठे आहे? आणि पर्याय आहेत ए आसाम, बी पंजाब, सी हरियाणा, डी उत्तराखंड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी हरियाणा. प्रश्न क्रमांक 172. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? आणि पर्याय आहेत ए हैदराबाद, बी बेंगलोर, सी कोलकाता, डी मुंबई. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी मुंबई. प्रश्न क्रमांक 173. चंदनाचे सर्वाधिक जास्त उत्पादन भारतातील कोणत्या राज्यात होते? आणि पर्याय आहेत ए कर्नाटक, बी पश्चिम बंगाल, सी उत्तर प्रदेश, डी तमिळनाडू. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए कर्नाटक. प्रश्न क्रमांक 174. मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? आणि पर्याय आहेत ए कोहिमा, बी इटानगर, सी गंगटोक, डी यजवाल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी यजवाल. प्रश्न क्रमांक 175. खजुराहो हे प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत ए मध्य प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी राजस्थान, डी उत्तराखंड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए मध्य प्रदेश.